ए आय हा प्रणाली लागू करणारं संपूर्ण राज्यभरातलं किंवा देशभरातलं हे पहिलंच जिल्हा आहे. तर ह्या ए आय प्रणाली म्हणजे आता कृत्रिम बुद्धिमत्ता आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्यामुळं जग आणखी जवळ येतं आहे. ते आणखी आपल्याला त्याच्यातून वेळ वाचणार आहे किंवा आपल्याला क्षणात अनेक माहिती उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे आपण प्रगतीच्या दिशेने जाणार आहोत. परंतु ही कोणकोणत्या विभागात आत्ता आपण ही ए आय प्रणाली आत्ता वापरत आहोत त्या संदर्भात थोडंसं बघा. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकार स्थापन झाल्यानंतर एक महत्त्वाची भूमिका अशी घेतली होती की आपला महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा हब बनणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही सगळ्या जणांनी विविध पातळीवर काम करायला सुरू केलं. मार्वल नावाची एक कंपनी आहे जे आम्हाला विविध आमचे जे मंत्रालय आहेत त्यांना ए आयच्या अंतर्गत कसं आणायचं अशी प्रक्रिया तिथून सुरू झाली. मग मी मार्वलला एक प्रस्ताव दिला की तुम्ही जे राज्य पातळीवर किंवा मंत्रालय पातळीवर जे करताय तुम्ही अगर जिल्हा पातळीवर अगर आपण करायला सुरू केलं तर काय होईल, आमचे जिल्ह्याचे जे महत्त्वाचे जिल्हा पातळीवरची जी महत्त्वाची आव्हानं आहेत ती सोडवायला आम्हाला फार सोपं होईल. आज आपण स्वीकारलंच पाहिजे की आपल्याकडे 100% कर्मचारी नाही आहे. आपण 100% म्हणजे 100% कर्मचारी नसल्यामुळे आपण पाहिजे तशी उत्पादकता असो किंवा 100% क्षमतेवर आपण काम करू शकत नाही. ए आयचा वापर आपल्याला तिथेच करायचा असतो. ज्या ज्या विभागामध्ये आपल्याला क्षमता वाढवायची आहे, उत्पादन वाढवायचे आहे, लोकांची सेवा वाढवायची आहे, ती जागा ए आयच्या माध्यमातून भरून काढायची आणि डिपार्टमेंटचा आणि त्या विभागाचं उत्पादन आणि क्षमता वाढवायची. उदाहरण आम्ही कृषी, गृह, RTO, आरोग्य, जिल्हा परिषद आणि वन फॉरेस्ट या 6 खात्यामध्ये आम्ही ए आयचा वापर आम्ही सुरू केलेला आहे. ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. पहिलं तर सगळा डेटा आम्ही सगळा जो जुना डेटा जो आहे तो पूर्ण पद्धतीने त्या डिपार्टमेंटकडून मागवला, त्याचा अभ्यास केला आणि आता मार्वलच्या माध्यमातून आम्ही ए आयचा वापर त्या विभागामध्ये करायला सुरू केलेला आहे. आता आम्ही 1 मेपासून तो वापर सुरू केला आहे. आता पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही एक आढावा बैठक लावू. महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला सगळ्यांना सांगू की बाबा 3 महिन्यामध्ये ए आयचा वापर त्या डिपार्टमेंटमध्ये सुरू केल्यानंतर काय फरक झाला हे आम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये मांडणार आहोत. परंतु जर आपण ही ए आयची प्रणाली लागू केली तर आपल्याला बेरोजगारी किंवा रोजगाराच्या संधी गमावू शकतो का आपण? बघा, हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. पण त्याचं उत्तर जेव्हा इंटरनेट आलं आणि जेव्हा मोबाईल फोन आले तेव्हाही लोकांच्या मनामध्ये हाच प्रश्न आला की बाबा इंटरनेटमुळे नोकऱ्या जाणार का, मोबाईल फोनमुळे नोकऱ्या जाणार का. आज ह्या 2 क्षेत्रामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. IT सेक्टरमध्ये, टेलिकॉम सेक्टरमध्ये जेवढ्या नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत ते अजून कुठल्याच सेक्टरमध्ये नाही. आणि म्हणून उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेक्टरमध्ये विभागामध्ये एवढ्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहे. कारण पुढची 25-50 वर्ष मी तुम्हाला सांगतो हे कृत्रिम बुद्धिमत्तेचंच आहे. तुम्ही जगभरामध्ये तुम्ही बघा, अभ्यास करा, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. असंख्य देश आज ए आयच्या माध्यमातून आज विकसित होण्याच्या मार्गावर चालले आहेत. चीनसारखा महासत्ता असलेला देश, अमेरिकासारखा महासत्ता असलेला देश, दुबईसारखे विकसित होणारी देश त्यांनी पूर्ण शहरं आज ए आयच्या माध्यमातून चालवायला सुरू केलेले आहेत. मला वाटतं भारत आपल्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली ए आयच्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने अग्रेसर राहील असा ठाम विश्वास आहे. जर आपण आता हे ए आय लागू केलेलंच आहे, आपण 1 तारखेला 1 मेला त्याचं उद्घाटन केलेलं आहे. परंतु ए आय हे संपूर्ण जिल्हाभर लागू करायचं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी काही प्रशिक्षित लोक लागणार आहेत आणि त्यासाठी आपली काही प्रशिक्षणाची प्रणाली किंवा आपण काही नियोजन केलेलं आहे? चांगला प्रश्न विचारला आपण परत. आम्ही जिल्हाधिकारी, त्या तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांत आणि त्या विभागातले जे प्रतिनिधी आहेत जे त्या तालुकानिहाय काम करतात त्या सगळ्या जणांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया पहिला आम्ही पूर्ण केली. त्यांना ए आय नेमकं काय आणि ए आयच्या माध्यमातून तुमच्या डिपार्टमेंटमध्ये
कसा वापर होऊ शकतो, आम्हाला त्याच्यातून काय अपेक्षा आहे, ह्या सगळ्याची एक कार्यप्रणाली आम्ही तयार केली. त्यांना काही विषय आम्ही सांगितले की कुठल्या आधारे तुम्हाला AI वापरायचं आहे, तुम्हाला कुठल्या अडचणी आली तर आम्ही तिकडे त्या पद्धतीची माणसं त्यांना जोडून दिलेली आहेत. शेवटी बघा, हा एक नवीन प्रयोग जिल्हा पातळीवर होतो आहे. पहिला आपण 1-2 डिपार्टमेंटमध्ये बघायचो, आता पुरा जिल्हाच AIच्या अंतर्गत यायला प्रयत्न करतोय. म्हणून सुरुवात असल्यामुळे आणि पहिला असल्यामुळे आव्हानं निश्चित पद्धतीने आहे. मी नाही बोला, आणि परत आमचा दुर्गम जिल्हा आहे, नेटवर्कचे कुठे कुठे प्रॉब्लेम येणार आहेत, मग त्याच्यावर पण आम्ही मात करायला प्रयत्न करतोय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, पहिल्या 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण 3 महिन्याचा प्रवास पूर्ण करू तेव्हा आम्हालाही कळेल आव्हानं कुठली आहेत, कुठल्या विषयावर आम्हाला तोडगा काढायचा आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू ठेवू. बरोबर आहे. AI हे अधिक व्यापक असल्यामुळं आपल्याला समजा या ठिकाणी म्हणजे एखादी युनिव्हर्सिटीसुद्धा याच्यावरती निघू शकते. मग त्या पद्धतीनं जसे जे इतर कोर्सेस आहेत, BA आहे, BCom आहे किंवा इतर मेडिकल फील्ड, इंजिनिअरिंग, त्या पद्धतीने AI साठी आपण काही वेगळं विचार केला? उत्तर आमचे एक SSPM इंजिनिअरिंग कॉलेज नावाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे कणकवली सिंधुदुर्गमध्ये. आम्ही गेल्या 3 वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्सच मुलांना शिकवतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे मेडिकल, आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक, IT आणि हे सगळे सेक्टर आहे, इलेक्ट्रॉनिक, त्याच्या सगळ्या सेक्टरपेक्षा सर्वात जास्त मागणी ही AI मध्ये आहे. आम्हाला सीट वाढवायला लागल्या, एवढी डिमांड आज AIच्या या विभागामध्ये वाढलेली आहे. म्हणून आम्ही जसं सुरू केलेलं आहे तसं असंख्य लोकांनी पण आता हळूहळू आपल्या आपल्या कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये AIचे छोटे छोटे कोर्सेस सुरू केलेले आहे. कारण जसं मी तुम्हाला होती, काळाचीच गरज आहे. आज आजूबाजूचं जगत त्याच्यामुळे बदलते आहे. आज आरोग्य सेक्टरमध्ये जिथे आपल्याला डॉक्टरची कमतरता असते तिथे AI ती कमी भरून पाडण्याचा पुन्हा काम करते. आज मुंबईमध्ये बसून किंवा सिंधुदुर्गमध्ये बसून अमेरिकेचा डॉक्टर आमचं ऑपरेशन इथे करू शकतो. जो उदाहरण आमच्याकडे स्त्रीरोग तज्ज्ञ नसेल तर ते अगर अर्जन्सीमध्ये आम्हाला इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर कोणतरी गोव्यामध्ये बसून, अमेरिकेमध्ये बसून, छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून ते ऑपरेशन करू शकतो. अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी किंवा उत्तर AIच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे. संपूर्ण देशभरातला कोकण पर्यटन एक फार परवलीचं हे आहे किंवा आनंदाचा क्षण असतो कोकणात पर्यटन करायचं, तर त्या संदर्भानं आपण काही सांगू शकता? बघा, कोकणातलं पर्यटन हे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आज जेव्हा आपण लक्षद्वीपकडे आपण देशभर म्हणून लक्ष देतो किंवा एकदम त्याला फार आपण माननीय पंतप्रधान त्यांना बांधायला प्रयत्न करताय, तसा आमचाही प्रयत्न आहे. कोकण हे जे निसर्गरम्य आहे, 720 पेक्षाही मोठी किनारपट्टी आम्हा लोकांना आता मिळालेली आहे. आणि त्या निसर्गरम्य कोकणाच्या माध्यमातून पर्यटनाच्या आधारे रोजगार निर्मिती आणि आमच्या इकडच्या स्थानिकांची आर्थिक समृद्धी आणण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे. असंख्य विविध प्रकल्प आहेत ज्याच्यामुळे आमच्याकडे लोक आकर्षित होतील. जे गोवाकडे 5 दिवसाची सुट्टीमध्ये 2 दिवस कोकण आणि 3 दिवस गोवा जे करायचे, आता 4 दिवस कोकण आणि 1 दिवस गोवा करायला लागलेले आहेत. असा फरक हळूहळू आमच्या कोकणामध्ये पाहायला मिळतो आहे. जे बाहेरच्या देशामध्ये न जाता आपल्याच महाराष्ट्रात, आपल्याच कोकणामध्ये, आपल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये येऊन अगर आपल्याला अशा पद्धतीचे अनुभव अगर भेटत असतील तर लोक, मला असं वाटतं, कोकणामध्ये आल्यानंतर बाहेरगावीच्या देशाकडे जाणार नाही, अन्य राज्याकडे पाहणार नाही, एवढी क्षमता कोकणाच्या पर्यटनामध्ये आहे. आता आपल्याकडे जे मत्स्य खातं आहे तर त्या संदर्भानं आपण काही नवीन आता त्याच्यामध्ये विचार, सर्वात महत्त्वाचा निर्णय मी आपल्याला सांगतो जो आम्ही घेतला तो मत्स्याला कृषीचा दर्जा देणं. त्याच्यामुळे आज असंख्य आमच्या मच्छीमारांच्या घराघरामध्ये आर्थिक समृद्धी यायला सुरुवात होणार आहे. पहिला आपल्याकडे जे काही शेतकऱ्यांकडे जे मिळणारे ज्या सवलती होत्या, ज्या योजना होत्या, किसान क्रेडिट कार्डसारखे चांगल्या योजना त्यांना मिळायच्या, त्यांना कुठले तरी साधन समृद्धी घ्यायची असेल तर सबसिडी त्या लोकांना त्या निमित्ताने भेटायची, बँकेमधून लोन चांगल्या पद्धती किंवा जिल्हा बँकेतून लोन त्या लोकांना भेटायचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वादळाच्या निमित्ताने अगर काही नुकसान झालं, अवकाळी पाऊस आला तर आपण शेतकऱ्यांना लगेच चांगले मोठेचे मोठे पॅकेज राज्य सरकार म्हणून जाहीर करतो. पण अवकाळी पावसामुळे किंवा निसर्गामुळे अगर कुठल्याही पद्धतीचं नुकसान अगर मच्छीमाराला झालं तर आपल्याला त्याला मदत देण्यासाठी आज कुठली निकषच नाही.
आता ह्या एका निर्णयामुळे वादळामुळे अगर कुठलं नुकसान मच्छीमाराला झालं तर जी मदत किंवा ज्या संख्येने मदत आपण, ज्या तुलनेने मदत आपण शेतकऱ्यांना करू शकतो तेच आता आपण मच्छीमारांना करू शकतो. एवढी मोठी ताकद त्या एका धोरणामध्ये आम्ही त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे. म्हणून असंख्य मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. असंख्य लोकांनी सरकारचे आभार मानलेले आहेत की पहिल्या 100 दिवसामध्येच आमच्या देवाभाऊच्या सरकारने आमच्यासाठी एवढी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी येते. निश्चितच सर, आपण खूप चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितलीत. सर्वात आता म्हणायला काय हरकत आहे, आपण एक तरुण पालकमंत्री आहात आणि पालकमंत्री असून आपण जिल्ह्याचं पालकत्व किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही आता स्वीकारलं आहे आणि ते पुढे निभावणार आहे हे आपल्या कार्यातून दिसतंय. जसं मत्स्य व्यवसायाला कृषीचा एक दर्जा दिला आहे, त्यांच्याही आयुष्यात चांगलं त्यांना संधी मिळणार आहे किंवा त्यांना मदत होणार आहे. AI पासून ते आपण मत्स्य व्यवसायापर्यंत, पर्यटनापर्यंत आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती तुम्ही शेअर केलीत, आम्हाला आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल आम्हाला धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.